तर मित्रांनो एकदम खतरनाक जेवण झालं आहे आमचं. खतरनाक जेवण होतं. आठवण रायगडाची हॉटेलमध्ये आणि खरंच आठवण राहील जेवणाची. जर आपण गडाला आलात तर हिरकणवाडी गाव आहे आणि या हिरकणवाडी गावामध्ये आमचं आठवण रायगडाची हे घरगुती खानावळ आहे. तर मित्रांनो आता नाही का आमचा इथे हिशोब चालू आहे. सगळा खर्च जे लागते ना ते पियुषचं मॅनेजमेंट आहे. पियुषकडे सगळं तो पेमेंट करतोय आणि रूम मध्ये आल्यावर डिस्ट्रीब्यूट होतंय गाईस. सगळं जेवढं काय पेमेंट आहे तेवढं पियुष हे बा सुरुवातीलाच करायला लागलं. आता कधी पुढे जायचं ना सगळेजण 2000 सगळे जण काढून घ्या. 1500 याच गाईस घरी फोन लावा पैसे मागून घ्या. तुम्ही माझा ब्लॉग येईपर्यंत माहित आहे का कटोरा घेऊन दिसणार आम्ही हायवेवर. बस मुंबईला बघा आली तुम्ही. राव पैसे खतम झालेत राव. इमानदारी सांगतो. आता ठेकेदाराचा हिशोब चालू आहे. एम्प्लॉयचा झाला 1350 420 ठीक आहे. 6570 घेऊ नको थांब टोटल कर. असं नको कुठे गेला गेला तुला शिकला नाही का 1095. तर आता वाजलाय 7 आणि आता जाणार आम्ही जेवण करायला. तर आमची गँग निघाली जेवण करायला कारण सकाळपासून आज यायला भूक लागली कारण ट्रॅकिंग केलं आणि खूप अपघात होतं. रोहन मारणार आता टाला गाईस आणि तिकडे प्रणवजी पण झाले पूर्ण रेडी आणि आमचा एवढा एन्जॉय करू आवाज गेला. सोडून द्या आता तुम्ही पण मजा येते गाईस. पुरा थंड होऊन गेला नारे योगी पुरा आवाज चालला गेला. आवाज चालला. ही आमची रूम होती बघा कशी करून ठेवली आम्ही तिला. तेव्हा हे बघा हे बघ हे आमचं ब्युटी प्रोडक्ट आहे आणि हे बघा हे पडदे आहे की काय. मित्रांनो आता आपण आलोय जेवण करण्यासाठी आणि जेवण करण्यासाठी आलोय आम्ही इथं बघा एकदम घरगुती जेवण भेटते म्हणते. आता कोणतं बोर्ड आहे यांचं काय माहिती. 3-4 बोर्ड आहे काही इथं. चाललो आम्ही इथं आणि आपण नाही का आता आठवण रायगडाची इथं जेवण करण्यासाठी आलोय आणि इथं आमची मंडळी सगळी जेवण करायला बसली बघा. सगळी गँग बसले जेवण करायला आणि आता मी पण जेवण करतो आणि आज खूप थकून आलो त्यामुळे आम्ही लवकरच जाऊन झोपणार आहे. तर पियुष भाई आज पुरा ऑलराऊंड टॉपमध्ये आहे. इकडे विनीत व्हेजवाले माणसं आम्ही इकडे बसलोय आणि सगळे आज थोडं आपण कसे आहे हे बघा कशा रील बघत गाडावर जाऊन. तर भेटू जेवण झाल्यानंतर. चलो बघा इथं आमची भाजी पण आली सगळे आली. हे बघा पनीर भाजी येते. हा पनीरची भाजी आज. तर मित्रांनो एकदम खतरनाक जेवण झालंय आमचं. खतरनाक जेवण होतं आठवण रायगडाची हॉटेलमध्ये आणि खरंच आठवण राहील जेवणाची. रोहन पण सन्न जेवण सुस्ती चढली त्याच्या अंगामध्ये आणि सगळ्यांनी पूर्ण फिनिश केलंय. नेमकी आठवण राहीनच रायगडाची. आता दादा याच्याकडे जेवण केलं आम्ही. दादांकडे जेवण केलं आम्ही. जर आपण गडाला आलात तर हिरकणवाडी गाव आहे आणि या हिरकणवाडी गावामध्ये आमचं आठवण रायगडाची हे घरगुती खानावळ आहे. तुम्हाला अतिशय उत्तम प्रकारे घरगुती पद्धतीचं सुंदर शाकाहारी मांसाहारी जेवण या ठिकाणी पायथ्याला भेटेल आणि गडावरती फक्त आणि फक्त पिठला वगैरे आपल्याला गडावरती भेटेल चुलीवरची. त्याचा ॲड्रेस काय खालचा रायगड रोपवे या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला तिथे वैभव पार्किंगच्या कडेलाच आपलं घर आहे त्या ठिकाणी हिरकणवाडी गावामध्ये. कुणाला विचारलं संदीप ढवळे तर आपण त्या ठिकाणी असतो. हां चला धन्यवाद. तुम्ही पण इथे येऊन रायगडाच्या पायथ्याशी रूम पण अवेलेबल आहे आणि जेवण पण करू शकता. चलो तर आता आपलं जेवण करून झालं सगळं काही आवरून झालंय आणि आता चाललो आपण हॉटेलवर गेल्यानंतर डायरेक्ट रेस्ट करायला लागणार आहे कारण आपल्याला उद्या सकाळी 6ला इथून बस आहे माणगावपर्यंत. तिथपर्यंत जायचं आणि तिथून ट्रेनने आपल्याला मुंबईला पण निघून जायचं आहे. तर चला डायरेक्ट भेटू तर रूमवर गेल्यावर, नाही तर रूमवर गेल्यानंतर डायरेक्ट झोपणारच आहे आम्ही आता. चलो बाय गाईज. हे गाईज गुड मॉर्निंग.